आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक 61. उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. काय आहे या 4 श्लोकामध्ये? तर आपल्या अंतरंगात सध्या काय चाललं आहे, काय परिस्थिती आहे, त्याचं वर्णन समर्थांनी केलं आहे. म्हणजे काय की कल्पवृक्षाखाली आपण उभे आहोत, पण आपलं अज्ञान असं आहे की आपण दुःख सहन करतो आहे. आपल्या मनासारखा दुःखाचाच विचार किंवा जे नाही आहे त्याचाच विचार येतो. संत सज्जनांशी तो या विचार वाद घालतो आणि स्वतःचीच मनस्थिती बिघडून घेतल्यामुळे त्याच्यामागे दुःख लागते, असा ह्याचा अर्थ आहे. सध्याच्या युगामध्ये आपल्याला ह्याचा अर्थ बघायचा झाला तर आपण प्रत्येकजण एका कल्पवृक्षाखाली उभं आहोत. म्हणजे आपल्या मनाची इच्छाशक्ती, आपल्या मनाची ताकद ही इतकी आहे की आपण जे काय आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य नक्कीच करू शकतो. परंतु काय होतं की त्या कल्पवृक्षाखाली उभे राहूनसुद्धा आपल्यामध्ये इतकी कमतरता, इतकी अभावाची भावना, इतकी उणीव आपल्याला जाणवते प्रत्येक बाबतीत. त्यामुळे आपण तो आत्ता जे माझ्याकडे आहे त्याचा आनंदच उपभोगत नाही. काय आहे, सोशल मीडियामुळे आपल्याला सगळं दिसत असतं. छान चित्र, कोण इकडे गेलं आहे, कोणाचं काय आहे, कोणाच्या आयुष्यात काय आनंद आहे, आणि मग त्याच्यावरून आपण सतत विचार करतो की हे माझ्याकडे नाही आहे किंवा मला हे घ्यायचं होतं पण माझं स्वप्न पूर्ण होत नाही. ह्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या भूतकाळातल्या अनेक अशा आठवणी ज्या तुम्हाला तुमचा जो आजचा आनंद आहे तो सुद्धा उपभोगू देत नाहीत. अशा या कल्पवृक्षाखाली सुद्धा आपण उभे कसे राहतो की मनामध्ये दुःखच आहे, उणीवच आहे, कमतरताच आहे. आणि त्यामुळेच काय होतं की आपल्याला आनंद म्हणून कशात वाटत नाही. जनी सज्जनी वाद हा वाढवावा. आपण बघतो की हल्ली इतके वाद विवाद आपलं मुद्दा मांडण्याकरता मोठ्या मोठ्याने बोलणं म्हणा किंवा कमेंट्सच्या बाबतीत ट्रोलिंग वगैरे होतं. ह्या सगळ्यातनं साध्य काय करतो तर आपल्याला आनंद मिळतो. क्षणिक मिळत असेल दुसऱ्याला काहीतरी बोलल्याचा वगैरे, पण त्यातून आपणच पुढे मागुता शोक जीवी धरावा. म्हणजे आपल्यालासुद्धा त्याचा त्रासच होत राहतो. त्याच्यातनं मिळणारा आनंद कदाचित क्षणिक असू शकेल, पण नंतर त्याचाच आपल्याला मानसिक त्रास खूप प्रमाणात होतो. थोडक्यात काय की आपण अहंकारामुळे, निरर्थक वाद घालण्यामुळे आपली भरपूर ऊर्जा आपण वाया घालवतो. आपला फोकस जो आहे तो सतत जे नाही आहे त्याच्याकडे जातो. पूर्वस्मृती हिलिंगच्या दृष्टिकोनातून विचार करता मला असं वाटलं की कल्पवृक्ष म्हणजे आजची वेळ, आजचा वर्तमान काळ. मग आजच्या वर्तमान काळातच आपण काम करू शकणार आहोत, फोकस करू शकणार आहोत. कशा करता? आता भविष्यात आपल्याला जे काय हवं आहे ते मिळवायला. पण जुन्या आठवणी, जुनी दुःख इतका आपल्या मनावर पगडा त्यांचा असतो की काहीही झालं तरीसुद्धा आपण त्या विसरू शकत नाहीत. आणि मग अजूनही जर माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मागची जी सगळ्या वेदना, दुःख आहेत, तर तो जो प्रॉस्पेरिटी माइंडसेट आहे, समृद्धीची मानसिकता आहे, ती मला येणं जरा अवघडच आहे. आणि म्हणून त्या पूर्वीच्या सगळ्या नको असलेल्या भावना आपल्याला हील करायला हव्या. आणि त्याच्याकरता तुम्हाला पूर्वस्मृती हिलिंग पद्धती मदत करेल. वृषालीस पूर्वस्मृती हिलिंग या चॅनलवर तुम्ही गेलात तर अनेक अशी मेडिटेशन्स तुम्हाला मिळतील की जी केवळ ऐकून तुम्ही हा मनावरचा ताण दूर कराल. आणि मग खऱ्या अर्थाने आपण ज्या कल्पवृक्षाखाली उभं आहोत त्याच्यामधून आपल्याला जे हवं आहे ते करण्याकरता लागणारा फोकस, आत्मविश्वास आणि प्राधान्यक्रम ठरवता येईल. अगदी मोकळेपणाने स्वतःवर विश्वास ठेवून. धन्यवाद.